अमरावतीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार नेमके कोण आहेत आपण जाणून घेऊया। अगदी अमरावतीमध्ये आपण बघतोय संभाव्य आमदार असतील सुलभा खोडके राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या, तर सुनील देशमुख काँग्रेसकडून त्यांना आव्हान देत उभे होते, परंतु सुनील देशमुखांचं आव्हान या ठिकाणी सुलभा खोडके यांनी या आव्हानावर मात केलेली आहे आणि संभाव्य आमदार म्हणून अमरावतीच्या नागरिकांनी सुलभा खोडके यांना इथं पसंती दिल्याचं दिसतंय। त्यामुळे सुलभा खोडके या अमरावतीच्या संभाव्य आमदार असणार आहेत। एकूणच सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे बरंच राजकारण झालं होतं। त्यामुळे सुलभा खोडके यांना तरी सुद्धा या ठिकाणी जनतेनं पसंती दिलेली आहे। मात्र सुलभा खोडकेच या संभाव्य आमदार का आहेत याची नेमकी कारण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून। अमरावती विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। याच अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये मागील पंचवार्षिकमध्ये जे आहे सुलभा खोडके यांनी काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केलं होतं, मात्र त्यांनी यावेळी महायुतीमध्ये प्रवेश करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ या चिन्हावर यावर्षी त्या याच मतदारसंघात उभ्या आहेत। तर काँग्रेसकडून जे आहे सुनील देशमुख जे या ठिकाणचे माजी पालकमंत्री होते ते सुद्धा रिंगणात आहे। एकंदरीत बघितलं तर या दोन उमेदवारांमध्ये काटेची टक्कर दिसून येत आहे। मात्र असं असताना भाजपाचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता हे सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहे। तर जे अलीम पटेल आहे ते सुद्धा या ठिकाणी रिंगणात आहे। त्यामुळं मतांचं विभाजन जे आहे त्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। त्यामुळे आता जर बघितलं तर मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे अल्पसंख्याकांचं मत होतं हे जे आहे ते निर्णायक ठरलेलं होतं। मात्र आता हे लोक कोणाच्या बाजूने जातील व